जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. बघू शकता इथे पोलीस शिपाई भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. आता संपूर्ण आपण इथे माहिती बघूया. बघा, राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची साईनसुद्धा आहे. आणि संपूर्ण पॉईंट जर आपण बघितले तर खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, 20 ऑगस्ट 2025चं हे पत्र आहे. आणि बघू शकता विषय आगामी सशस्त्र पोलीस शिपाई भरती बैठकीबाबत, म्हणजेच SRPF. आणि आपल्याला माहीत आहे SRPF जेव्हा भरती निघते सोबतच पोलीस शिपाई चालक, कारागृहसुद्धा निघते. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने 18/8/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर परिक्षेत्र, पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे परिक्षेत्र व सर्वसमावेशक प्राचार्य उपस्थित होते. सदर बैठकीत अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या. आता बघा काय काय सूचना दिलेल्या भरती काढण्याबाबत, जागेबद्दल संपूर्ण इथे सविस्तर दिलेलं आहे. प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपण बघूया. मागील आठवड्यामध्ये माननीय मंत्री महोदय यांची बैठकीत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावनानुसार शासनाने रिक्त पदाच्या पोलीस शिपाई भरतीबाबतची मंजुरी देण्यात आलेली असून शासनाने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यावर सूचित केले आहे. बघा, आणि शेवटीसुद्धा तुम्हाला मी दाखवलं की जाहिराती काय काय कारवाई करायची. पुढे बघा, अपोमस प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाकडून आगामी काळातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. बघा, जाहिरात प्रत्येकाच्या जाहिरातीबद्दलच माहिती देण्यात आलेली आहे, सुरू आहे. तत्पूर्वी काही जिल्हा पोलीस दलामध्ये पदसंख्येत वाढ होणे अपेक्षित असून, बघा ज्या जागा दिल्या त्यामध्ये आपण प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असतो की जागा वाढ होऊ शकते. राज्य राखीव पोलीसकरिता राखीव ठेवण्यात येणाऱ्या जिल्हा बदली आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने अपोमस प्रशिक्षण व खास पथके कार्यालयाकडून नव्याने जिल्हा बदली आकडेवारी कळवण्यात येणार आहे. बघा, जी जिल्हा बदली असते त्यामध्ये काही जागा या कमी जास्त होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा उत्तीर्ण, जिल्हा बदली, आंतरगट बदली, प्रतिनियुक्तीबाबतचे आदेश या कार्यालयाकडून लवकरच निर्गमित करण्यात येईल. पुढचा पॉईंट बघा, त्या अनुषंगाने घटक प्रमुख यांनी प्रथम आपले घटकाची पोलीस भरतीकरिता तक्त्यामध्ये जात प्रवर्गनिहाय म्हणजे कास्टनुसार रिक्त पदे निश्चित करावी. जो आपला तक्ता असतो तो त्यांना निश्चित करायला सांगितलेला आहे. 5वा क्रमांकाचा पॉईंट बघा, सर्व घटक प्रमुख यांनी पोलीस शिपाई भरतीबाबत वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करताना स्वतःचे स्पष्ट अभिप्राय स्पष्टीकरण नमूद करूनच स्वाक्षरी करावी. म्हणजे कशाप्रकारे कोणत्या जागा रिक्त आहे किंवा कोणत्या जागा रिक्त नाही आहे. सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या निव्वळ रिक्त पदाची आकडेवारी सदर करताना सविस्तर नमूद करण्यात यावी. उदाहरणार्थ दिल्या देणे, पोलीस भरतीकरिता दर्शविण्यात आलेली संख्या ही निव्वळ रिक्त पदे असून ती जिल्हा बदली, आंतरगट बदली, प्रतिनियुक्ती गृहीत धरून आहे. अगर कसे. 6 नंबरचा पॉईंट बघा, जिल्हा बदलीकरिता 10% अंमलदार पात्र ठरतात, परंतु प्रत्येक घटकातील 10% नुसार पोलीस अंमलदार बदलीवर जातील असे नाही, कारण जिल्हा बदली हे सेवा ज्येष्ठता यादीनुसार करण्यात येते. 7व्या क्रमांकाचा पॉईंट बघा, शिक्षा अथवा गुन्हा दाखल असलेल्या पोलीस अंमलदार यांना जिल्हा बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात येऊ नये. घटक प्रमुख यांनी पोलीस भरतीबाबत त्वरित कार्यवाही पूर्ण करून घेण्याबाबत कार्यालयात अधीक्षक, लिपिक वर्ग यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. 9 नंबरचा पॉईंट बघा, समादेशक यांना पोलीस भरतीबाबत काही अडचणी अथवा मार्गदर्शनाची गरज भासल्यास आमचे दूरध्वनी संपर्क साधावा. आणि 10 नंबरचा पॉईंट जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे विपोमनी, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर परिक्षेत्र व पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे परिक्षेत्र यांनी आपले अधीनस्थ घटकाची निव्वळ रिक्त पदे चे आकडेवारीची माहिती तसेच पोलीस शिपाई भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. बघा, जी जाहिरात आहे
ती वेळेत काढायला सांगितलेली आहे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि पूर्ण जर पत्र बघितलं तर यामध्ये जाहिरातीबद्दलच बोलण्यात आलेलं आहे. बिंदू नामावली निश्चित करण्याबद्दलच बोलण्यात आलेलं आहे आणि आपली जाहिरात ही लवकरच निघण्याची दाट शक्यता आहे. बघा, वरील सूचनेत तंतोतंत पालन करून केलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा. म्हणजे जाहिरात काढली की जो रिपोर्ट जातो तो कार्यालयात जातो, कोणत्या अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात जातो. तर खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्याकडे खूप बोटावर मोजण्याजोगते दिवस राहिलेले आहे. जाहिरात ही लवकरच तुम्हाला दिसणार आहे आणि होऊ शकते की या महिन्यातसुद्धा मिळू शकते जाहिरात किंवा पुढच्या महिन्यात तर तुम्हाला नक्कीच मिळू शकते. आपला टार्गेट विद्यार्थी मित्रांनो 41+ ग्राउंड. आता जे विद्यार्थी नवीन तयारी करतील त्यांनी 41चं टार्गेट ठेवा आणि जे जुने आहे विद्यार्थी त्यांनी 45चं टार्गेट ठेवा. महिला उमेदवारांनी 35+, नवीन महिला उमेदवारांनी आणि 38+ ग्राउंड या जुन्या महिला उमेदवारांनी टार्गेट ठेवा. यावर तुमचं काम होऊ शकते. तर सर्व विद्यार्थी आता 2 टाईम प्रॅक्टिस करायला लागा, कारण की आता वेळ तुम्हाला खूप कमी आहे. लेखीपेक्षा जास्त भर आता ग्राउंडवर देण्याची गरज आहे, कारण की सुरुवातीला ग्राउंड असते. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.